आज आपण जवळगा येथे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहता जाणता महाराष्ट्र न्यूज. मी मुख्य संपादक प्रवीण चंद्रशिवे. तर आज जवळगा येथे गवळी साहेब यांच्या गृहप्रवेशाच्या औचित्य साधून आपण इथं आलेलो आहोत. बातमी करायची कारण असं आहे की आपण इथं पाहत आहात, वास्तुक शांती म्हणल्यानंतर जवळगा हे धार्मिक गाव असून वास्तुक शांती म्हणलं तर इतर वेळेस इथं होम हवन वगैरे झालं असतं, पण तसं नाही. गवळी कुटुंबाने आज बाबासाहेब गौतम बुद्ध यांना स्मरून त्यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि त्यातल्या त्यात हे जे तुम्ही वास्तू पाहतात, ही वास्तू त्यांनी बाबासाहेबांचे विचार म्हणजे बाबासाहेबांचे ग्रंथ असतील, बाबासाहेबांचे झेंडे असतील, बाबासाहेबांचे पंजे असतील, हे आपण गळ्यामध्ये टाकतो, ते विकून कष्ट करून ही आज काय केलेली आहे, त्यांनी इमारत उभी केलेली आहे. आपल्या सोबत आहेत नागनाथ गवळी साहेब. सर, आज आपण एवढा मोठा जो बंगला बांधलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जय भीम पण टाकलेला आहे. आपण गावोगावी झेंडे विकून पंचे विकून जे आज तुम्ही स्वतः बंगला बांधला, ह्याच्या मागे प्रेरणा कशी काय भेटली तुम्हाला? प्रेरणा म्हणजे आंबेडकरचं सगळंच विचार सगळं, आणि त्याच्यामुळे मी उभा केलं. आणि माझ्या मिसेसने मला काही विचार नाही, मला कसं काय करतो तर त्यांनी सपोर्ट केला बाबासाहेब तुम्ही काम करताय. जसं म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसं आज वनिता ताई सुद्धा आहेत. आणि 100% ज्यावेळेस नागनाथ बाबासाहेबांचे विचार करत होते, झेंडे घेऊन गावोगावी करत होते, त्यावेळेस तुमची त्यांच्या पाठीमागून अपेक्षा काय होती? अपेक्षा म्हणजे ते गावगाव आता पण फिरतात, झेंडे पंजे काही असं ते विकतात आणि एक प्रकारच्या बाबासाहेबांचा प्रचारच करतात, हे मला म्हणायचं आहे. आणि एवढं सगळं कष्ट करून शेतामध्ये कष्ट करतात, रात्र ते शेतामध्ये राबतात, सकाळी एवढं करून हाताने स्वयंपाक करून एवढं सगळं साम्राज्य त्यांनी उभं केलेलं आहे. मला खूप खूप त्यांचा अभिमान आहे. आणि बाबासाहेबांच्या तत्वानच आम्ही आणखी चलतो. एखाद्या स्त्रीला म्हणजे सगळ्या स्त्रियांचं सांगते, सगळ्या स्त्रियांचं म्हणजे एक स्वप्न असतं घराचं की माझ्या नवऱ्याने काहीतरी मोठं घर बांधावं, छोटं मोठं असावं. ते माझ्या नवऱ्याने खूप छान असं मोठं घर मला बांधण्याची अपेक्षा पूर्ण केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या विचार घेऊन चालू यांच्या हस्ते आम्ही जमा करून देणार आहोत. आजपासून या गवळी कुटुंबामध्ये हा बौद्ध पद्धतीनं या ठिकाणी विधी सोडून कुठल्याही या ठिकाणी कर्मकांड होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. आणि जे कुठला विधी असेल, नामकरण विधी असेल, साक्षगंध विधी असेल, मंगल विवाह या ठिकाणी विधी असेल, गृहप्रवेशाचा या ठिकाणी विधी असेल, तर या ठिकाणी संपूर्ण विधी आपण बौद्ध पद्धतीने कराल हीच अपेक्षा ठेवतो. जय भीम. गळ्यात काय तुमच्या का तिला बोलली का? या तुम्ही या की दादा मध्ये दादा मध्ये भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, आदरणीय भिक्खू संघाचा,
आज खरोखरच माझ्या विमानमय सोन्याला भरली होती. प्रणव विहेती खाणं विरठी माणसानं मन बाबासाहेबानं दिले रे बाबासाहेबानं.